सुजितला ब्रेड भाजून खायचा होता, मग ब्रेड आणलेला त्यांनी, तर म्हटलं चला आता हे छान असं भाजून देते. माझ्याकडे हे अमूलचं बटर पण होतं, मध्यंतरी 2 अमूल बटरचे पॅक आणलेले, तर त्यामधला हा पॅक फोडलाच नव्हता, तर सकाळी पण थोडा वापरला यामधला. आणि आता छान असं भाजून घेते दोन्ही बाजूला, अगदी खरपूस भाजून घेतलं. आणि त्यावरती ना चटणी आणि मीठ, तिखट मीठ टाकलं. सॉस वगैरे घ्यायची सुद्धा काही गरज लागत नाही बघा. आणि एवढं सिंपल असं भाजून ना खूप छान असं टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता पण होतो आणि भूक पण भागली जाते. आणि कधी कधी असं होतं मुलांना की ब्रेड असे भाजून पाहिजेत आणि चटणी मीठ लावून पाहिजे, तर खास असंच पाहिजे. म्हणजे त्यासाठी काय टोमॅटो सॉसच पाहिजे किंवा काय असं काही नाही, साधं सिंपल चटणी मीठ लावायचं आणि ते खायचं, पण चांगलं खरपूस भाजलेलं पाहिजे. मग तूप लावा किंवा बटर लावा किंवा लोणी लावा, काही पण लावा. तर आता ही तो होतं माझ्याकडं बटर, म्हणून मी बटर लावले. दोन्ही बाजूनी छान भाजून घेते. आणि तुम्ही असे करता का हे पण मला कमेंट करून सांगू शकताय. गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि आज तर काही कोणता नैवेद्य वगैरे करणार आहे हे अजून ठरवलेलं नाही, पण सिंपल असं आम्ही पायनॅपल शिरा करणार आहे. रेसिपी शूट करेन नाही करेन काहीच माहिती नाही आहे, पण चला म्हटलं आता हा व्हिडिओ तरी तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि आता इथं माझं बोलायचं चाललं आहे, पण परत मी व्हॉइस ओव्हर दिला आहे, कारण बाहेर पण गोंगाट होता, त्यामुळे म्हटलं राहू दे, चला व्हॉइस ओव्हरच करूया. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.